गॅस सुरू केलेला आहे, 1 गिलास पाणी पातेल्यात घेतलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, तसंच टमाटरही कट करून घेतलेले आहे 2, ते आपल्याला मस्त असे उकळून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता त्यात काजूही 4-5 घातले आहेत. मस्त असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, सारण सॉफ्ट करायचं आहे. तसंच तव्यावर पनीर घेतलेलं आहे, हळद मीठ लावलेलं आहे, थोडंसं तेल घालून खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जसं खरपूस भाजून घ्याल तेवढी अधिक टेस्टेड पनीर मसाला आपल्याला लागेल. तर पाहू शकता मस्त असं खरपूस भाजत आहे. त्याचप्रमाणे सारण उकळलेलं आहे, शिजलेलं आहे. मस्त असं चाळणीत काढून घ्यायचं आहे. पुरण चाळणीत खरपूस भाजत आहे, तुम्हाला दाखवलेला आहे कलर चेंज होताना. आणि एका बाउलमध्ये हे सारण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि त्यातच लसण घालू शकता तुम्ही आणि अद्रकही. आणि खरपूस भाजलेलं पनीर मी साईडला काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही तव्यावर टाकून अद्रक आणि लसण पाकळ्या भरपूर अशा तेही भाजून थोडंसं तेल घालून खरपूस भाजून मस्त अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. तर प्लेटमध्ये काढून घेतली आहे. मस्त अशी पेस्ट आता मी करत आहे. तर पाहू शकता एक बाऊल घेतलेला आहे, बाऊलमध्ये तेल घालायचं आहे पुरेसं. आणि तेल घातल्यानंतर कडक झाल्यानंतर हे सारण आपल्याला परफेक्ट लो गॅसवर कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत हे सारण परतून घ्यायचं आहे. जसं व्यवस्थित परतून घ्याल तसं मस्त टेस्ट येईल आपल्या पनीरला. तर पाहू शकता त्यातच मी हळद घालत आहे. आणि पहा घरी बनवलेला काळा मसाला घालत आहे मी, तसंच घरकुर मसाला घालत आहे मी. भरपूर असं तेल सुटत आहे, मस्त असं खरपूस सारण आपलं झालं आहे. कोमट पाणी मी अगदी मोजकंच घातलेलं आहे. आणि आणखीन हलवत आहे. कमीत कमी आतापर्यंत 5 ते 7 मिनटं झाले आहेत. तब्बल 10 मिनटात मस्त असं सारण परतून होतं आहे. आणि पनीर मसाला कंपल्सरी घालायचा आहे, अधिक टेस्ट वाढते. आणि पाहू शकता पनीर मसाला मी 1 चमचा भरपूर असा घातलेला आहे. आणि मस्त असं सारण आणखीन मी फेटत आहे. आणि ह्या सारणमध्ये आता आपल्याला मस्त असं पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. ते ओतताना कोमट पाणी घालायचं आहे आणि खरपूस भाजलेलं पनीर सोडायचं आहे. पाहू शकता किती आकर्षक सुंदर दिसत आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तशीच कोथिंबीरही घालायची आहे. आणि पहा किती आकर्षक सुंदर आणि टेस्टेड पनीर मसाला झाला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा पनीर मसाला